या विश्लेषणाबद्दल। तर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय आणि त्यावर प्रतिक्रिया दिली विजय वडेट्टीवार यांनी। त्यांनी आधी स्वतःच्या पक्षातलं बघावं, नंतर आमच्यावर बोलावं असं विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय अमोल कोल्हे यांना। तर दुसरीकडे वडेट्टीवार यांनी आणखी एक वक्तव्य केलंय। प्लॅनिंगमध्ये जागा वाटपामध्ये खूप जास्त वेळ गेला, त्यामुळे निवडणुकांचं प्लॅनिंग करता आलं नाही, त्यामुळे पराभवामधलं हे देखील एक कारण पराभवामागे असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले। वेळ वाया घालवला असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आणि जागा वाटपाच्या चर्चेत नाना पटोले आणि संजय राऊत होते असं म्हणत दोघांकडे बोर्ड सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी दाखवलाय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आता आपल्या सोबत आहेत। गजानन, एकमेकांकडे बोर्ड दाखवण्याचं काम होतंय महाविकास आघाडीमध्ये? नक्कीच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू आहे। महाविकास आघाडीत बिघाडीचं चित्र दिसत आहे। काल अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीका केलेली आहे आणि त्यानंतर आता माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांनी थेट संजय राऊत आणि नाना पटोले यांच्याकडे बोर्ड दाखवलेला आहे। एकूणच जागा वाटपामध्ये जी दिरंगाई झाली 18 दिवसाची, हे षडयंत्र होतं का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे। ज्या जागा वाटपाच्या बैठका होत्या त्या बैठका 11 वाजताच्या असायच्या, 2-2 वाजता उशिरा यायचे आणि ती चर्चा जी आहे ती 20 दिवस रेंगाळत राहिली, त्याचा फटका बसल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी कबूल केलेलं आहे। ते म्हटले की या बैठकांमध्ये मी सुद्धा होतो, परंतु हे सगळं आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पेटायला सुरुवात झालेली आहे, कारण की ठाकरे गटही काँग्रेस आणि शरद पवार गटावर टीका करतायत। त्यासोबतच पक्षांतर्गत कुरबुऱ्या सुद्धा सुरू झालेल्या आहे आणि अमोल कोल्हे यांचं कालचं वक्तव्य आणि त्यावर आज विजय वडेट्टीवार बोलले की अमोल कोल्हे यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं, काँग्रेसला सल्ला देण्यात वेळ वाया घालू नये। याचा अर्थ असा होतोय की आम्ही आमचं बघतो आणि त्यामुळेच काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट या महाविकास तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं दिसत नाही। लोकसभा निवडणुकीत जे मोठं यश मिळालं होतं त्यानंतर जे आहे विधानसभा निवडणुकीत जो फटका बसला त्यामुळे आता हे वादाची ठिणगी जी आहे ती पेटायला सुरुवात झाली। जे अपयशाचं खापर आहे ते महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एक दुसऱ्यांवर फोडताना दिसत आहेत। अमोल कोल्हेंचं कालचं वक्तव्य, ठाकरे गटातल्या नेत्यांचं वक्तव्य आणि आज माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य की जागा वाटपात दिरंगाई करणे त्याचा फटका आम्हाला बसला, हे षडयंत्र होतं का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। त्यांनी संजय राऊत यांचंही नाव घेतलं की संजय राऊत त्या बैठकांमध्ये होते आणि मुद्दामून वेळ जो आहे तो जागा वाटपात वाया घालवलेला आहे। एकूणच यावरून असं दिसतंय की पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे आपापल्या पक्षाकडून लढण्याची ही चाहूल तर नाही ना, कारण की आताच आलबेल नाही, एक दुसऱ्यांवर टीका होते, मोठ्या प्रमाणात मोठे नेते टीका करतात। पुढच्या काही महिन्यात ज्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या एकत्र लढणार का हे तिन्ही पक्ष, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बरोबर, तर 20 दिवस जागांचा घोळ ठेवला, जागा वाटपाच्या घोळाचा फटका बसला असं वडेट्टीवार